चला पाहूया आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। एजीएम आयटी चॅनलवर आपलं स्वागत आहे। 12वी उत्तीर्ण धारकांसाठी नोकर भरती 3131 जागांसाठी सरकारी मेगा भरती। पदाचे नाव असेल डेटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक। 3131 जागा कर्मचारी निवड आयोगामार्फत 12वी पास साठी मेगा भरती। पगार असेल 63,000। एसएससी CHSL भरती 2025। तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे। कर्मचारी निवड आयोग SSC कंबाइंड हायर सेकंडरी लेव्हल CSCL परीक्षा 2025 साठी मेगा भरतीची घोषणा केली आहे। या भरती मोहिमेद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये एकूण 3131 पदांसाठी पात्र उमेदवारांपुढे अर्ज मागवण्यात येत आहे। ही भरती 12वी पास उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे, ज्याद्वारे त्यांना कायमस्वरूपी आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळू शकते। इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे, जसे की भरतीची संक्षिप्त माहिती, भरतीचे नाव, कर्मचारी निवड आयोग, SSC CHSL भरती 2025, भरतीचा प्रकार केंद्र सरकारी नोकरी, एकूण जागा 3131, अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख असेल 18 जुलै 2025, अर्ज करण्याची पद्धत केवळ ऑनलाईन, नोकरीचा कालावधी असेल कायमस्वरूपी परमनंट, नोकरीचे ठिकाण असेल संपूर्ण भारत, उपलब्ध पदे आणि शैक्षणिक पात्रता जसे की SSC CHSL भरती 2025 अंतर्गत खालील पदासाठी उमेदवाराची निवड केली जाईल। एक त्यामध्ये निम्न विभागीय लिपिक, लोअर डिव्हिजन क्लर्क LDC, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक म्हणजे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट। शैक्षणिक पात्रता असेल कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर यासाठी शैक्षणिक पात्रता असेल कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर मासिक वेतन आणि अर्ज शुल्क याप्रमाणे असेल। निम्न विभागीय लिपिक LDC साठी कनिष्ठ सचिवालय सहाय्यक 19,900 ते 63,200। डेटा एंट्री ऑपरेटरसाठी असेल 25,500 ते 81,100। तसेच जनरल OBC प्रवर्गासाठी 100 रुपये आणि महिला व इतर राखीव जसे की SC ST PWBD यासाठी कोणतेही शुल्क नसणार। अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला खालील कागदपत्र तयार ठेवावे लागतील, जसे की आधार कार्ड किंवा इतर ओळखीचा पुरावा, शैक्षणिक गुणपत्रके, प्रमाणपत्रके, विशेषतः 12वी पास, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला केवळ राखीव प्रवर्गासाठी, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यास, MSCIT किंवा संगणक कोर्सचे प्रमाणपत्र असल्यास, तसेच नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुमची स्वाक्षरी। अर्ज कसा करावा आणि निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे, उमेदवाराचे केवळ ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत। अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 जुलै 2025 आहे। शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा। अर्ज करताना सर्व माहिती, कागदपत्रे अचूक भरा। कोणतीही चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रे अर्ज रद्द होण्याचे कारण बनू शकते। तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल ID द्या, कारण पुढील सर्व सूचना तुम्हाला त्याच माध्यमातून कळवल्या जातील। या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, रिटन एक्झाम आणि कौशल्य चाचणी, स्किल टेस्ट, टायपिंग टेस्ट यावर आधारित असेल। मुलाखतीबाबतची अंतिम माहिती अधिकृत जाहिरात दिली जाईल। महत्त्वाची सूचना, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कर्मचारी निवड आयोग SSCच्या अधिकृत वेबसाईटवरील सविस्तर माहिती, नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे। भरती प्रक्रियेतील कोणताही बदल किंवा अटी शर्तींसाठी अधिकृत जाहिरात अंतिम मानली जाईल। आम्ही दिलेल्या माहितीचा सत्यता तपासण्यासाठी नेहमी अधिकृत स्रोत तपासा। धन्यवाद। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।